वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. पिंपळनेरमध्ये प्रशासनाची कुंभकर्ण झोप, ढोरांचा रक्तरंजित हल्ला, जनावरांचा कोंडवाडा, जागेच्या घोटाळ्यावरही गंभीर आरोप. पिंपळनेर शहरात प्रशासन झोपलेल्या अवस्थेत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवावर होत आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून आज घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. राजधर गंभीर वाडिले भोईअप्पा वय 65 हे आपल्या नातू सोबत दोंडाईचे येथून परीक्षेवरून परत येत असताना गुजरी परिसरात अचानक मोकाट जनावरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना निर्दयीपणे जमिनीवर पाडून रक्तबंबाळ केले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळलाय. ही घटना प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस असून संबंधित अधिकारी दीपक पाटील हे कुंभकर्णाची झोप घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच नगराध्यक्ष व स्थानिक नगरसेवक यांच्याकडून या गंभीर प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. वारंवार मीडिया प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिकांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधूनही प्रशासन केवळ आश्वासनांची खैरात करत आहे, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करत नाही. आज एका वृद्धावर हल्ला झाला, उद्या एखाद्या लहान मुलावर किंवा निष्पाप नागरिकावर हल्ला होईल, त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालावे लागणार, असा संतप्त सवाल आता पिंपळनेरकरांकडून विचारला जात आहे. शिवाय शहरातील गोशाळेसाठी राखीव असलेली जागा काही प्रभावशाली लोकांनी बळकावल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकरणाचा कोणताही पाठपुरावा प्रशासनाने केलेला नाही. तसेच शहरात गाय गोठा असल्याचे केवळ कागदोपत्री दाखवले जात आहे. प्रत्यक्षात तो कुठे आहे याबाबत प्रशासनाने तात्काळ स्पष्टता द्यावी. संबंधित जागा तातडीने मोकळी करून प्रत्यक्ष गोशाळा उभारण्यात यावी अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पिंपळनेर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या बेफिकीर प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून ठोस उपाययोजना कराव्या, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर.